डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की भारत देश जो आहे तो बौद्धमय करेल आणि ते स्वप्न जे आहे ती चलो बुद्ध की ओरच्या संघटनेकडून कुठेतरी पूर्ण करण्याचं काम करण्यात येते। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः भंते नागघोष असणार आहेत। थेट पुण्यावरनं ते या ऐतिहासिक बदलापूर शहरामध्ये आलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः भंते असणार आहेत। भंते, काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की भारत बुद्धमय करायचे आणि कुठेतरी एक पाऊल आपण पाहू शकतो की आज समाज कुठेतरी एक येतोय। बुद्ध वंदनेच्या माध्यमातून घराघरात बुद्ध पोहोचतायत। काय एकंदरीत आजच्या कार्यक्रमाबद्दल माहिती द्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि दीक्षा दिल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की हा संपूर्ण भारत देशात बौद्धमय करेल। भारत बौद्धमय करेल म्हणजे याचा नेमका अर्थ काय? तर भारतामध्ये जी काही विषमता आहे ती विषमता नष्ट व्हावी, इथं सर्व मानवजात सर्व इथं समता निर्माण व्हावी, सर्वांची आर्थिक धार्मिक सामाजिक उन्नती व्हावी ही अपेक्षित अवस्था, ही अशा प्रकारची या भारतातली अवस्था निर्माण व्हावं अशा प्रकारची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती। नक्कीच। एकंदरीत काय पाहता, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले, भारत कुठे वाटचाल करतोय? एकंदरीतच काय सध्या बौद्धांचं भारतातलं स्थिती आहे? भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिलं आपण तर बौद्धांची खूप कमी संख्या म्हणजे कागदोपत्री, परंतु बौद्ध समाज जो आहे तो खऱ्या अर्थाने आपण नागालँड आसाम वगैरे पारंपरिक आहे तिकडे आसाम वगैरे, आणि सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहे किंवा संपूर्ण भारतामध्येच आहे। तर कागदोपत्री जरी समजा कमी असेल परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म दिला, जो काय आदर्श दिला ते चांगल्या प्रकारची वाटचाल आहे, गतिमान आहे। आज समाजामध्ये सर्वांच्या मध्ये एक शिक्षणाचं प्रेरणा मिळाली आहे। शिक्षण घेऊन खूप मोठा समाज हा पुढे गेलेला आहे। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मोक्याच्या जागा घ्या, मोक्याच्या जागेवर जा, म्हणजे ज्या जागा आहेत कलेक्टर आहेत किंवा ज्या उच्च पदाच्या जागा आहेत त्या जागा तुम्ही काबीज करा। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे या समाजाने शिक्षण घेऊन या अशा मोक्याच्या जागावर बऱ्यापैकी हा वर्ग आहे आणि त्यामुळे निश्चितच या समाजाची एक वाटचाल प्रगतीच्या दिशेनं आहे। नक्कीच। आज विद्यार्थी दिवस देखील आहे, काय तरुणांना संदेश द्याल? कशा प्रकारे बुद्ध धम्माचं अनुकरण केलं पाहिजे? एकंदरीतच सध्याची काही पिढीचं आपण पाहिलं तर या दिशेचे विरुद्ध दिशेला देखील जाताना पाहायला मिळते। तरुणांना आजच्या या दिनानिमित्त काय आवाहन कराल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शिक्षण, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक जर आपण पेहराव जर पाहिला सुटा बुटातला किंवा बाबासाहेबांच्या हाती नेहमी घटना पुस्तक आहे, एक बाबासाहेबांकडे पाहिलं म्हणजे शिक्षणाची प्रेरणा मिळते। आणि मग या समाजाला सर्वांगीण प्रगती जर करायची असेल, आर्थिक सामाजिक सर्वच अगदी प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही। या देशातला जातीवाद मिटवायचा असेल, या देशातली विषमता मिटवायची असेल तर शिक्षण आहे। शिक्षणाशिवाय कोणता दुसरा मार्ग नाही परिवर्तनाचा। आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघणीचं दूध आहे असं म्हटलेलं आहे। शिक्षणानेच माणसावर म्हणजे अन्याय अत्याचार किंवा अज्ञान त्या गोष्टी समजतात आणि मग शिक्षणानेच माणसाला प्रज्ञा विकसित होते, म्हणजे चांगला त्याला मार्ग मिळतो आणि त्या मार्गाने शिक्षणामुळे त्याची प्रगती उन्नती होऊ शकते। आणि मग थोडक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज शाळेचा जो काही प्रवेश दिन म्हणून आपण साजरा करतो, सर्वांनाच या तरुणांना की आपण शिक्षण घेतल्याशिवाय आपल्या तरुण पर्याय नाहीये। आणि शिक्षणासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय सांगितली असेल तर शील सांगितलेलं आहे। शील म्हणजे नीतिमत्ता, बरोबर, चांगली वागणूक। आणि जर शीलाची जर जोड नसेल तर शिक्षण देखील मग एक दुधारी तलवार आहे, दुधारी तलवार आहे की ज्या शिक्षणामुळे शिक्षण सोबत जर आपण तलवार म्हणजे आपलं शील नसेल तर आज आपण पाहतो की आज आपण राजकीय किंवा सगळ्याच क्षेत्रामध्ये पाहतो की आज भ्रष्टाचार किंवा अनेक गोष्टी का वाढत आहेत, तर कुठंतरी नैतिकतेची जोड नाही आहे। आणि म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हेच प्रेरणा आहे, शिक्षण आणि नीतिमत्ता, नैतिकता, शील
हे महत्वाचं आहे. हे सोबत असावं, तेव्हाच आमची उन्नती प्रगती होणार आहे. नक्कीच. खरं तर भिक्खू संघाचं योगदान जे आहे ते बुद्ध धर्मामध्ये अतिशय महत्वाचं मानलं जातं. तहान, ऊन, पाऊस यांची तमा न बाळगता भिक्खू संघ जो आहे तो धम्म प्रसार करतो. आणि आज याचं जिवंत उदाहरण की थेट पुण्यावरनं भंते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहून धम्म प्रसार जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत. ठळक वार्ता बदलापूर.